कोकणात तर अगदी घराघरात असलेलं हे फळ आहे. वरून काटेरी, आतून रसाळ घरे. पण आपल्याला वाटतं तितकीच फणसाची ओळख आहे का? ह्या फळाच्या आत एक अशी दुनिया दडलेली आहे जी आपल्याला अक्षरशः चकित करून सोडू शकते. फणसाबद्दल आपल्याला नेमकं काय माहितीये? की ते एक फळ आहे, त्याचे घरे गोड लागतात आणि फार फार तर कच्च्या फणसाची भाजी होते. पण ही ओळख पुरेशी आहे का? की याच्याही पलीकडे त्याचं एक वेगळंच सामर्थ्य आहे जे अजूनही आपल्या नजरेआड आहे. खरं तर गेल्या 7-8 वर्षांत फणसाबद्दलची जागरूकता बरीच वाढली आहे. पण गंमत म्हणजे भारतात या फळावर म्हणावं तसं संशोधन अजूनही झालेलं नाहीये. पण आता मात्र शास्त्रज्ञ या साध्या दिसणाऱ्या फळाकडे एका नव्या दृष्टीने पाहतायत आणि त्याचे अविश्वसनीय पैलू जगासमोर आणत आहेत. चला आता फणसाच्या पहिल्या मोठ्या रहस्याचा उलगडा करूया. आणि हे रहस्य त्याच्या पिकलेल्या गोड गऱ्यांमध्ये नाहीये, तर ते दडलंय त्याच्या कच्च्या रूपात. हो, बरोबर, तीच भाजी ज्याला आपण फणस भाजी म्हणतो ना, ती केवळ एक भाजी नाहीये, तर आरोग्याचा एक मोठा खजिना आहे. आजच्या काळातले जे मोठे आजार आहेत ना, जसे की मधुमेह, फॅटी लिव्हर, वाढलेलं वजन, बद्धकोष्ठता, या सगळ्या समस्यांना नियंत्रणात ठेवण्याची एक जबरदस्त ताकद या कच्च्या फणसामध्ये आहे. याच्यात जे फायबर असतं ना, ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला खूप मदत करतं आणि पचनक्रियासुद्धा सुधारतं. यालाच वैद्यकीय भाषेत न्यूट्रिशनल थेरपी असं म्हणतात. म्हणजे काय तर अन्नाकडे फक्त पोट भरण्याचं साधन म्हणून न पाहता त्याचा वापर एखाद्या औषधासारखा करणं, विशिष्ट आजारांवर मात करण्यासाठी. आणि कच्चा फणस या संकल्पनेचे एक उत्तम उदाहरण आहे. आता वळूया फणसाच्या त्या भागाकडे ज्याला आपण बहुतेक वेळा काहीच किंमत देत नाही. तो भाग म्हणजे फणसाच्या बिया. आठवून बघा बरं, गरे खाऊन झाल्यावर आपण त्या बियांचा काय करतो? बहुतेक वेळा त्या थेट कचराकुंडीत जातात, बरोबर ना? पण हीच सवय आता बदलायला हवी. ज्या बिया आपण टाकाऊ समजून फेकून देतो त्या खरं तर प्रथिनं, फायबर, जीवनसत्व आणि खनिजांनी ठासून भरलेल्या आहेत. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की या बिया कुपोषणासारख्या गंभीर समस्येशी लढण्यासाठी एक खूप मोठं शस्त्र ठरू शकतात. इतकंच नाही तर आजकाल जगभरात प्लांट बेस्ड प्रोटीनची मागणी वाढतेय. त्यासाठी या बिया एक उत्तम पर्याय आहेत, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी. पण फणसाची कहाणी इथेच संपत नाहीये. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा अगदी प्रत्येक भाग कामाचा आहे. तो भाग सुद्धा ज्याला आपण सहजपणे कचरा समजून फेकून देतो. फणसाची ती जाळ साल आणि मधला तो गरे नसलेला भाग जो आपण सहसा फेकून देतो, तो जनावरांसाठी एक उत्कृष्ट चारा आहे. यामुळे होतं काय तर शेतीतला कचरा कमी होतो आणि शेतकऱ्याचा जनावरांच्या खाद्यावरचा खर्चही वाचतो. म्हणजे दुहेरी फायदा. पण फणस कापताना हाताला आणि सुरीला जो चिकट चीक लागतो त्याचं काय? त्याचा काही उपयोग असू शकतो का की तो फक्त एक डोकेदुखी आहे? श्रीलंकेत झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झालंय की याच चिकापासून फेविकॉल सारखा ॲडहेझिव्ह बनवता येतो. विचार करा, एका फळाच्या चिकात केवढी मोठी औद्योगिक क्रांती करण्याची क्षमता दडलेली आहे. मग ह्या सगळ्या माहितीला आपण एकत्र जोडलं तर कोणतं चित्र उभं राहतं? फणस हे केवळ एक फळ नाही, तर ते एक संपूर्ण आर्थिक आणि पौष्टिक पॅकेज आहे. बघा, कच्च्या फळापासून आरोग्य, बियांमधनं पोषण, सालीतून आणि गाभ्यातून जनावरांसाठी चारा आणि चिकातून थेट औद्योगिक उत्पादन. फणसाच्या प्रत्येक भागाला स्वतःचं असं एक महत्त्वाचं आर्थिक मूल्य आहे. म्हणूनच जर योग्य मार्गदर्शन, आधुनिक प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आणि एक चांगली जागतिक बाजारपेठ मिळाली तर आपल्या कोकणातला हा फणस फक्त भारताच नाही तर संपूर्ण जगात एक सुपरफूड म्हणून ओळख निर्माण करू शकतो. ही एक प्रचंड मोठी संधी आहे. एका सामान्य दिसणाऱ्या फळात किती असामान्य शक्ती दडलेली असू शकते, नाही का? त्याची खरी ओळख जगाला अजून व्हायची बाकी आहे आणि ती करून देण्याची संधी आपल्या सगळ्यांकडे आहे.